नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. सर्वात सोपी पद्धत आहे. पहिल्यापासून आमची आजी आई वगैरे बनवायची, तर त्यांच्या पद्धतीनेच मी सुद्धा बनवत आहे. तर तुम्हाला थोडक्यात रेसिपी दाखवणार आहे. तर मार्केटमधून मी ही हरभऱ्याची भाजी आणलेली आहे. एकदम छान अशी हिरवीगार कोवळी कोवळी आहे. तर गावाकडे एकदम ताजी ताजी भेटते, तसं इकडे शहरामध्ये सुद्धा भेटते. तर मला ही भेटली, तर ते आज मी मार्केटमधून येताना घेऊन आले. तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. थोडक्यात रेसिपी सांगणार नाही, पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. सुरुवातीला काय करायचं, आपल्याला ही भाजी आणल्यानंतर थोडीशी झाडून घ्यायची. त्याच्यामध्ये कीड वगैरे असते किंवा काय आळ्या वगैरे असतात, तर त्या निघतात. त्यासाठी पूर्ण झाडून घ्यायची. त्यानंतर स्वच्छ अशी साफ करून घ्यायची. त्याची कोवळी कोवळी पानं घ्यायची. पुढचं जे शेंडाच्या बाजूचं असतं ना, ते पूर्ण कोवळं कोवळं घ्यायचं. आणि पाठीमागे जून असेल तर त्याचे फक्त पाने घ्यायची काढून. पूर्ण घ्यायची नाही, कारण जून वगैरे असते, मग ती चवीला किंवा शिजत नाही किंवा चव पण त्याची लागत नाही. त्यासाठी पूर्ण कोवळी कोवळी पाने असायला हवीत, तरच ही भाजी छान लागते. तर मी पूर्ण पाने काढून घेतले. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल ओतलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे फोडणीसाठी, आणि त्याचबरोबर ही हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे ती भाजल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण 5-6 पाकळ्या ठेचून घातलेला आहे. आणि ही आपली भाजी आपण स्वच्छ निवडलेली ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर ही भाजी धुवायची नसते असे पहिल्यापासून आई वगैरे सांगत होती, त्यामुळे मी काही धुतलेली नाही, कारण बोलतात की याची चव निघून जाते. त्याचा जो आंबटपणा आहे ना, तो निघून जातो, मग भाजी चवीला छान लागत नाही. तर मी काय धुतले नाही, तशीच ॲड केलेली आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला मीठ ॲड करायचं. मीठ चवीनुसार ॲड करायचं. आणि आपल्याला एक ग्लासभर पाणी लागणार आहे. एवढं पाणी ओतून घ्यायचं आणि आपल्याला छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवायचं. आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतरच मोठं मोठं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं. भरपूर सारं शेंगदाण्याचं कूट घालायचं, म्हणजे ही भाजी चवीला खूप छान लागते. एकदम चव ही एक नंबरची तयार होते. तर 15-1 मिनटं लागतात ही भाजी तयार व्हायला. पूर्ण भाजीतलं पाणी आटू द्यायचं. त्यानंतर आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची. आणि मग सर्वात शेवटी तुम्हाला मी दाखवते की एवढी सुंदर भाजी तयार होते ना, की एकदा बनवली तर तुम्ही याच पद्धतीने पुन्हा पुन्हा बनवाल. एवढी सोपी पद्धत आहे. अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा ही भाजी सहज बनवता येईल, एवढी सोपी पद्धत आहे. अजिबात काही म्हणजे अवघड नाही किंवा काही नाही. एकदम मेथीची भाजी कशी बनवतो आपण, सेम त्याच पद्धतीने. एवढंच की मेथीच्या भाजीमध्ये आपण पाणी ॲड करत नाही, ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायला लागतं, म्हणजे छान शिजली जाते. बिना पाण्याची शिजली जात नाही, कच्ची राहते त्याच्यामध्ये, कारण देठ पण आपण घेत असतो ना, त्यामुळे. तर फायनल लुक बघू शकता, एवढं सुंदर आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.